मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मे महिन्याचा अखेरचा आठवडा सुरू होता. या दिवसात शेतीची फारशी कामं नसल्यामुळे वाडीतली पुरुष मंडळी राजा टेमकराच्या खळ्यात मानवाच्या सावलीत रोज पत्ते कुटत बसून किंवा कुचाळक्या करून वेळ घालवत असत. संध्याकाळचा 4चा सुमार झाला तसं सर्वांना सोमा माडकरांनी बोलावलं असल्याचा निरोप आला. चला रे, दत्तू आपल्या हातातले पत्ते खाली टाकत म्हणाला. मेल्या डाव तरी पुरो कर. सुरग्या म्हणाला. कर्माचो डाव, मेल्या बसल्यापासून पिस्त हव. असं म्हणून तो उठला सुद्धा. कित्या बोलावल्यांनी असात रे माडकरांनी, बबन्याने विचारलं. कित्याक पण असा ना, चहाची वेळ तर झालेली असा. चहा तरी नक्की मिळतली. चला लवकर, आटपा. सगळे निघाले. एक दोघं जण झोपले होते, त्यांनाही उठवून बरोबर घेतलं. त्यांना बिचाऱ्यांना कुठं जायचं आहे ते सुद्धा माहीत नव्हतं. डोळे चोळीत चोळीत ते त्यांच्या मागून मागून निघाले. माडकरांनी यंदा विहीर बांधायला काढली होती. त्यासाठी त्यांनी पाणी कुठे आणि किती हातांवर लागेल हे सांगणाऱ्या शेजारच्या गावातल्या गंगाराम पाताडे याला बोलावलं होतं. वाडीतली मंडळी येताच त्यांना आणि गंगारामला घेऊन माडकर आपल्या घरामागच्या परसुवात आले. गंगारामा, ह्या माझ्या परसुवात बावडी बांधाची असा. पाणी खय गावात ता सांग रे. शक्यतो घरापासून जवळच बघ. माका पंप पण बसवूचो असा. पाईपलाईनीचो खर्च कमी होवक व्हयो. गंगारामने एकवार माडकरांकडे पाहिल आणि हसून म्हणाला. घराची पाटली बाजूत असात तर घरापासून 15 हातापर्यंत मी पाणी बघितच नाही माडकरांनो. नाही म्हणजे पंप, माडकर सांगू लागले. पण त्यांना थांबवत गंगाराम म्हणाला. 35-40 हजार रुपये खर्चून बावडी बांधतास आणि 10-15 फूट पायपाचो विचार कसलो करतास. गंगारामा, माडकरांचे समवयस्क असणारे बळीमामा म्हणाले. तो पायपाचो विचार करीत नाही हा. मी बावडेवरती पंप बसवतलय ह्या आमका सांगता हा. जसो काय पंप आम्ही कधी बघूकच नाही. वगीच काहीतरी बोलू नको बळी. माडकरांना मामांचा राग आला होता. नाहीतर काय, ते का पाणी बघू बोलवलं हस ना, मगे बघू दे ते का योग्य ती जागा. हे ऐकून माडकर गप्प बसले. एवढ्यात गंगाराम म्हणाला. मी घरापासून 15 हात कित्या सांगतं हक ठावक असा का माडकरांनो. कित्या घरापाठी 15 हाताचे आत खणला तर अस्ती मिळण्याची शक्यता असता म्हणून. अस्ती, हसत हसत सुरग्या म्हणाला. म्हणजे माडकार कोंबड्या बकऱ्याच्या हाडा पाटल्या दारात पुरून ठेवतात की काय. सुरग्याकडे रागाने पाहत गंगारामने बळीमामांना विचारलं. मामांनो, ह्यो अल्पबुद्धीचो माणूस कोण. यावर सगळे हसले. सुरग्या वाहन तोंडात बसावी तसा गप्प बसला. मामा म्हणाले. आमचेच वाडीतलो असा. काय असा गंगारामा. देवान हेचे अकलेक वायच जास्तिक धार दिल्यानी ह. ती तो अशी नको थय पाजळीत असात. तू आपला पुढे सांग. काय असा माडकरांचा ह्या घर 3-4 पिढ्यांचा जुना असा. कमीत कमी 100 वर्षा तरी झाली असतील. होय ना. होय ना माडकरांनो. होय होय. तर पूर्वी आणि अजून पण आपल्या समाजात 3 वर्षाची आज जर लहान मूल वारला तर त्याका घरापाठी पुरायचा अशी प्रथा असा. किंवा एखाद्याचो अस्थी विसर्जित नाही झालो तर ती पुरून ठेवाची प्रथा असा. होय होय, मामा म्हणाले. म्हणान आम्ही 15 हाताचे आत पाणी बघितच नाही. समजला. गंगारामने सुरग्याकडे पाहत विचारलं. त्याने मान डोलावली. मग गंगाराम परसुवात फिरून त्याला शक्यता दिसेल अशा ठिकाणी जमिनीला कान लावून पाहू लागला. ते पाहून सदूने दत्त्याला विचारलं. कान लावून खराच कळता काय रे. दत्त्याला त्याची फिरकी घ्यायची लहर आली. तो म्हणाला. कळता तर. तू नाही कधी कान लावलंहस. नाही बा. तू लावलंहस. निरागसपणे त्याने विचारलं. होय.
कधी आणि कित्या रे? घरातच. पहिले खेपेक माझी बायको गरोदर असताना. हे ऐकून सगळे हसले, पण सदूला काय ते नीट कळलं नाही. त्याने विचारलं, बायको गरोदर असताना तू जमनीक कान कित्या लावलं हस? अरे रांडेच्या, जमनीक नाय, बायकोच्या पोटात कान लावलंय. मग मात्र सदू खुलला. म्हणाला, मी कसो लावणार? झरो थांबलो काय, बायको माका जवळच येवक देत नाय. 2च खेपे कसा झाला. पुन्हा सगळे हसले. एवढ्यात पांडू म्हणाला, झऱ्यावरसून बरी आठवण झाली. यंदा बिरामनाच्या थळावरचो झरो आटलो हा. असा कधी झालेला मी ऐकाक नाही होता. आयतो गंगाराम इलो असा तर त्याका विचारूया. होय रे होय. तुकाराम पांडूला दुजोरा देत म्हणाला, आयडिया वाईट नाही असा. 2-4 ठिकाणी पाहून झाल्यावर गंगारामने परसुवात एका ठिकाणची जागा दाखवली. माडकरांनी खून म्हणून त्या ठिकाणी दगडांची लहानशी रास रचून ठेवली. मग गंगारामने टोपलीभर राख मागवली आणि त्या खुनेच्या दगडांना मध्यबिंदू मानून राखेने मोठं वर्तुळ काढलं. म्हणाला, माडकरांनो, हय बावडी खना. 25-30 हातावर पाणी गावतला. माडकर खुश झाले. सगळी मंडळी पुन्हा माडकरांच्या मांडवात परतली. माडकरांनी सर्वांना चहा पिऊन जायची विनंती केली. एवढ्यात पांडू गंगारामला म्हणाला, गंगारामा, आमच्या बिरामनाच्या थळावर एक झरो असा. तो वर्षाचे 12 महिनो वाहत असता. पण कसो कोणाक ठावक यंदा तो आटलो हा. 15-20 दिवस झाले. असा कधी झालेला आमच्या ऐकण्यात नाही. वायच बघून सांगशीत काय? गंगारामने पांडूचं म्हणणं ऐकून घेतलं आणि म्हणाला, पाणी खय लागात? घर वास्तू बांधासाठी खयची जागा चांगली ह्या मी सांगतय. आधीपासून असलेलो झरो आटलो, तो पण देवस्थानावरचो, त्याच्यात मी काय सांगणार? तरी पण तुमचे समजुती परमाना काय कारण असात? पांडू गंगारामला भरीस घालू लागला. बिरामनाचा स्थळ म्हणतास म्हणजे भ्रष्टाचार झालो असात. कसलो भ्रष्टाचार असात? पांडूचा पुढचा प्रश्न आला. ता मी कसा सांगणार? शिवाशिवशी बाई चुकान त्या बाजू गेली असात, नाहीतर दुसरा अपाय काहीतरी झाला असात. गंगारामने सांगितलं. ह्याच्यावर उपाय काय? असल्या गोष्टींवर उपाय काय असता? देवा गाराणा घालून त्याची माफी मागायची. तसं झालं तर येत झऱ्यात पुन्हा पाणी. ता सगळा तुमचे श्रद्धेवर अवलंबून असा. तुमची श्रद्धा असात, गाराणा घालणारो माणूस पवित्र असतात तर देव प्रसन्न होयत, पण नाय असा नाय. चहा वगैरे झाल्यावर गंगाराम आपल्या गावी जाण्यासाठी निघून गेला. तो गेल्यावर वाडीतली मंडळी ही उठू लागली. ते पाहून पांडू म्हणाला, थांबा रे. कित्या? सदूने विचारलं. कित्या म्हणजे? मघापासून चालला हा काय? पुरा रामायण ऐकान सुद्धा सीता रामाची कोण? अरे जमलाच असाच तर गंगाराम सांगल्यान त्या गोष्टीवरती विचार करूया. त्याच्यात विचार कसलो करूचा असा? दत्त्या म्हणाला, बिरामनाचो झरो बंद झालो तरी आपल्या वाडीवर पाणीया काय तोटो असा काय? आणखी 8-10-15 दिवसांनी पावस पण पडात. अरे प्रश्न पाणीयाचो नाही हा. खरोखरच भ्रष्टाचारामुळा झरो आटलो असा तर त्या धोक्याचो असा. आम्ही तिकडे लक्ष नाही दिले नि उद्या देवाचो कोप होवन पोरा टोरा ढोरा वासरा कोंबडी कुत्र्यांका त्रास होवक लागलो तर काय करतलस? एवढ्यात तातू म्हणाले, ह्या बघ पांडू, वायच धीरान घे. मास्तरांका विचारून काय तो निर्णय घेवया. मास्तर त्यांची बायको दोघाव पुण्यात झिलाकडे गेली हत. 2-3 दिवसात ती परत येतील. तातूंच्या या म्हणण्याला मामांनीही दुजोरा दिला. मास्तर काय नाही म्हणतले तातूंनू? पांडूने विचारलं. नाही म्हणायचे नाही, पण हाली 10 वर्षात रिटायर होवन गावाक राहिल्या इल्यापासून त्यांच्या सल्ल्यानंच आम्ही वाडीची लहान मोठी कामा करतव ना. जरो आटलो हा ही गोष्ट मी मास्तरांच्या कानावर घातलेले तातूंनो. मगे काय म्हणाले ते? त्यांनी माका भूगोल शिकूक सुरुवात केल्याने दुनियाभर पाणयाचो उपसो कसो जास्ती होताचा, पाणयाची पातळी कशी खाली गेली हा असला काय काय सांगाक लागले माका. मनानं सांगतय त्यांका यवन दे. मगे पण त्यांना पुढे बोलू न देता पांडू म्हणाला, तातूंनू मामानू निस्ता गाराणा घालू काय खर्च असा काय हो? सगळ्यांनी थय उभे राहान हात जोडायचे. चुकला माकला असा तर माफी मागायची.
पाणी इला तर देवाक परसाद उपार देयन म्हणान सांगायचा. नुसतो परसादने उपार नको, भट वाढूया. सूर्याने सुचवलं. चलात चलात, भट वाढण्यात काय नुकसान नाही, पक्या म्हणाला. तर मगे नुसतो भट नको, पाणी इला तर अख्खे वाडी एक जेवण करूया. आपल्याला प्रतिसाद मिळतोय असं पाहून पांडूने आपलं घोडा आणखीनच पुढे दामटलं. पाणी इला तर करा काय करूचा असता तो. आप्पाही पोरांच्या सुरात सूर मिसळत म्हणाले. चला तर असेच चला बिरामनाकडे. पांडू उठत म्हणाला. आजच? तातूंनी विचारलं. होय, कोणाचे विचार बदलाचे आधी जावन गाराणा घालूया. यावर बिचारे तातू काहीच बोलले नाहीत. माडकरांनो एक नारळ देवा, पांडू म्हणाला. फुकट नको, नंतर पैसे देव आम्ही. नारळ कित्या रे? मामांनी विचारलं. गाराणा घालूक. पांडू माहिती नाही तर लय हुशारी करू नको. नेहमी सारख्या आंब्याची 5 पाना ठेवन गाराणा घालावया तर. नको ते पायंडे पाडू नको नारळ ठेवन. मामांनी दटावलं. असा म्हणतास? हरकत नाही. चला रे. मास्तरांची वाट बघित नाही तर. तातूंनी पुन्हा विचारलं. नाही, तितको यळ नाही हा आमच्याकडे, पांडू टेचात म्हणाला. सगळे बिरामनाच्या थळावरती आले. तातू आणि मामांव्यतिरिक्त कुणीही विरोध न केल्यामुळे पांडू फारच हुशारला होता. मास्तरांप्रमाणेच आपणही वाडीचा पुढारी झालो आहोत असं त्याला वाटू लागलं होतं. तातू, मामा, आप्पा यांच्यासारखी वयोवृद्ध माणसं असताना त्यांना डावलून तो पुढे झाला. स्वतःच बिरामनाच्या पाषाणासमोर पाणी ठेवलीत आणि गाऱ्हाणं घालायला सुरुवात केली. बा देवा महाराजा बिरामना. होय देवा महाराजा. सगळ्यांनी हात जोडून उभे राहत प्रतिसाद दिला. आजपर्यंत तुझी गंगा कधी आटलेली आमका ठावक नाही हा, पण यंदा आटली हा. झरो बंद झालो हा. होय देवा महाराजा. आमचा तुझ्या लेकरांचा अजाणतेपणे काय चुकला असात माकला असात तर त्या तुझ्या पाया बुडी घाल आणि आमका माफी दे रे महाराजा. होय देवा महाराजा. जर उद्याचे उद्या तुझी गंगा परत इली तर आजपासून 3 दिवसांच्या आत आम्ही हय भट वाढू आणि वाडीक पण जेवण घालू रे महाराजा. होय देवा महाराजा. गाऱ्हाणं संपलं. सगळ्यांनी जमिनीला डोकं टेकून नमस्कार केला. मग थोडा वेळ तिथेच गप्पा गजाली मारण्यासाठी बसले. एवढ्यात दत्तू म्हणाला. तातुंका नाय तर मामांका गाराणा घालूक सांगाक व्हाया होता, पण ह्यो पांडू तेका न विचारता पुढे सरलो. मी पुढे सरले तेका कारण असा. आपल्या करणीचं समर्थन करण्यासाठी पुढे येत ताठ्यात पांडू म्हणाला. काय रे, काय कारण असा? हे दोघं मास्तरांची वाट बघूक सांगत होते. त्यांच्या मनातच आज गाराणा घालूचा नाही होता तर त्यांनी घातलेला गाराणा देवाक पावला असता. पण गंगारामाने काय सांगल्यान ठावक असाना. दत्तू म्हणाला. गाराणा घालणारो माणूस पवित्र भयो. मी पवित्र नाही रे दत्त्या. आज मी सकाळी अंघोळ केलंय, देवपूजा केलंय, मांस मच्छर काही एक खावक नाही. मग मी पवित्र नाही? पवित्र कोणाक म्हणतात रे पांडू? कोणाक? ज्या माणसाची वाणीनी करणी चांगली असता, जो दारू बिरू काय खावत नाही. माझी वाणीनी करणी वायट असा काय रे? पण तू दारू खातय ना. दारू देव पण खायत होते. तिका ते सोमरस म्हणत होते इतक्याच काय तो. बरा चुकला माझा. दत्तू म्हणाला. तू किती पवित्र असस ता कळात लवकरच. कळात म्हणजे काय? कळातच. माझा मन शुद्ध असा. मी केलंय ता माझ्या एकट्यासाठी नाही, वाडीच्या भल्यासाठी केलंय. होय रे पांडू होय, तातू म्हणाले. चला आता अंधार पडाक लागलो. मग सगळे जण तिथून उठले आणि आपापल्या घरी निघाले. वाडीतली सगळी मंडळी रात्री जेवून खाऊन आपापल्या घरी आरामात झोपली. परंतु पांडूला मात्र झोप येईना. दत्त्याने पावित्र्याचा विषय काढल्यामुळे तो धास्तावला होता. उद्या परवा जर झऱ्याला पाणी आलं नाही तर आपण पवित्र नाही हे सिद्ध होणार आणि मग तो वाडीतच नव्हे तर गावात सुद्धा चेष्टेचा विषय होणार होता. तातू किंवा मामांनाच आपण गाऱ्हाणं घालायला सांगायला पाहिजे होतं असं त्याला वाटू लागलं. आगाऊपणा करून आपण आपल्याच पायावरती धोंडा तर मारून घेतला नाही ना, असे विचार त्याला भेडसावू लागले. प्रयत्न करून सुद्धा त्याला झोपच येईना. केव्हा एकदा बाहेर दिसू लागतंय आणि आपण बिरामनाच्या झऱ्यावर जाऊन पाहतोय असं त्याला झालं.
बाहेर चांगलं दिसायला लागलं तसं पांडू उठला. ओटीवरती आला. एवढ्यात विहिरीवर गेलेली त्याची बायको पाण्याची दूड घेऊन आली. मी वायच बिरामनाकडे जावं येतय. तो बायकोला म्हणाला, थांबा वायच. असं म्हणून ती कळशी हंडा जागेवर ठेवून आली आणि विचारलं, काल बिरामनाकडे गाराणा तुम्ही घातलास? होय. तुका कोणी सांगल्यानी? पांडूने खुश होत विचारलं. बावडेवरती सगळी बायल माणसा बोलत होती आणि माका चिडईत होती. चिडईत होती? कित्या? दत्तू भाऊजींची बायको माका विचारित होती. काय गे रुक्मिणी, पांडू भाऊजी पवित्र झाले, आता तुका जवळ घेतीत ना? पांडू हसला. हसतात कित्या निसक्यासारखे. रागाने तिने विचारलं, तुम्ही काय स्वतः पवित्र समजतास? उठता बसता आपल्या बायकोवर हात उचलणारो आणि गाळी घालणारो माणूस पवित्र असता? गो, नवरा बायकोची भांडणाती. शंकर पार्वती लक्ष्मी विष्णू पण भांडायचे ना. भांडत होते असतीत पण हात उचलीत होते, गाळी घालीत होते. ह्या बघ, मी जावं येतय मगे बोलाया. असं म्हणून चप्पल सरकवून तो निघाला सुद्धा. झपाझप पावलं टाकत तो ब्राह्मणाच्या थळावर आला आणि पाहतो तर काय, जरा पुन्हा वाहू लागला होता. त्याच्या डोळ्यांवरती विश्वासच बसेना. पुढे होऊन त्याने पाण्यात हात बुडवून खात्री करून घेतली आणि वाडीतल्या लोकांना हाका मारत कुकारे घालत तो वाडीकडे धावत सुटला. सकाळ सकाळी पांडूचा आरडाओरडा ऐकून सगळे वाडकरीही धावले. काय झालं रे पांडू? सुरग्याने विचारलं. रे काय झालं म्हणान काय विचारतस? बिरामनाच्या झराक पाणी इला हा. मी पवित्र नाही म्हणत होतो दत्तोमाय, पण त्याने स्वतःला आवरलं. आपण पवित्र आहोत. आता आपल्या तोंडात शिवे येता कामा नये याची त्याला जाणीव झाली. खराच की काय रे? आश्चर्यचकित होऊन पक्याने विचारलं. चला आणि खात्री करून घेवा. असा मनगटासारखा धारेन पाणी वाहता हा. पहिल्यापेक्षा जोरात वाहता हा. हे ऐकताच सगळे बिरामनाच्या दिशेने धावले. तो चमत्कार पाहून सर्वांनीच बिरामनाला साष्टांग नमस्कार घातला. सगळे पांडूच्या हुशारीचा आणि त्याने हा विषय ज्या धडाक्याने हाती घेतला आणि तडीस नेला त्याचं कौतुक करू लागले. पांडूच्या अंगावर मुठभर मांस चढलं. एव्हाना वाडीतली पोरटोरं, म्हातारे कोतारे, बायका, पुरुष सगळेच हातातली कामं तशीच टाकून तिथं आले होते. आता आपला शब्द कुणी टाळणार नाही याबद्दल पांडूची खात्री झाली होती. तो म्हणाला, गाराणा घातल्या परमाना देवान आपलो चमत्कार दाखवलेलो असा. तेव्हा आजची आज भट वाढून वाडीक जेवण घालूया आणि रात्री भजन पण करूया. इतकी घाय कित्या करतस पांडू? उद्या घालूया, आप्पा म्हणाले. खयचीच गोष्ट उद्यावर ढकलू नये या अजून कळला नाही तुमका आप्पानू? दत्तूने विचारलं. पावस जवळ इलो हा. अचानक कोसळाक लागलो तर जेवण खय घालतलास? ता काय नाय, आजच ह्या कार्य पार पडाकच व्हयो. रे पण 100 माणसांचा जेवण करूचा असा. बाजारहाट करूक नको का? भटाक लागणारी सामुग्री आणूक नको का? ह्या बघा, प्रत्येकानं कामा वाटून घेतलास तर काही एक कठीण नाय. रिक्षा केली तर तासाभरात बाजार हत येईल. होय, पण पैसे नको का? आप्पांनी विचारलं. कमीत कमी 1000-1500 रुपये तरी लागतील. वाडीचे पैसे असतात मास्तरांकडे. त्यांच्याकडे किती शिल्लक असतील आणि अधिक किती काढूचे लागतील कोणाक ठावक. पैशांची काळजी नको करू, पांडू म्हणाला. ते लावतलस? माझ्याकडे नाय हत, पण 1500 बापूंकडसून उसने आणूया. मगे जमा करून त्यांचे देवक गावतीत. बापूंकडे तूच जा बाबा, आमका नाय उभा करूचे. ते असले व्यवहार लेखी करतहत, दत्तू म्हणाला. मी पवित्र माणूस असय ह्या देवान सुद्धा मान्य केलेला असा. मी जाते बापूंकडे. लिवन मागल्याने तर लिवन पण देयत असा. काय नि काय ता, मग हरकत नाय. मग पांडूने तिथल्या तिथे सर्वांना कामं वाटून दिली. सर्वांनी त्याचं मुकाटपणे ऐकलं. तो हवेत तरंगू लागला. आज आपण कुणीतरी महापुरुष झालो आहोत असं त्याला वाटलं. बाजारहाट करण्यासाठी जाणाऱ्यांना तयारी करून लवकर या असं सांगून तो तरंगतच बापूंच्या घराकडे निघाला. सुरग्या, दत्तू, मन्या आणि बबन्या रिक्षा घेऊन बाजारात जाण्यासाठी आले. तरी पांडू अजून आला नव्हता. त्याची वाट पाहत ते थांबले. एवढ्यात तो आला. त्याचा पडलेला चेहरा पाहून सुरग्याने विचारलं.
काम झाला नाही काय रे पांडू? बापूंचो देवाधर्मावरती विश्वास नाही. पैसे नाही देवक. दिल्यानी पण कागद लिहून घेतल्यानी. काम देवाचा असा. मी पवित्र असं ह्या देवान दाखवून दिलेला असा. तेव्हा कागद न करता पैसे देवा. उद्या परवा आम्ही परत करू. असा पण मी सांगले त्यांका. मगे दत्त्याने विचारलं. म्हणाले, देव आणि व्यवहार ह्यो दोन वेगवेगळ्या गोष्टी असत. प्रत्यक्ष देवांचो सावकार कुबेर जरी इलो तरी तो मी कागद केल्याशिवाय त्याका पैसे देवचय नाही. देवासाठी म्हणान मी हे घडी पैसे बिनव्याजी देत हय. पण आठवड्याभरात परत दिलाच नाही तर मात्र व्याज देवचा लागतला. पैसे मिळाले ना मग इतक्या नाराज कित्या होवक वह्या. दत्तू त्याला समजावत म्हणाला. मी पवित्र असं ह्या बिरामनान मान्य केलेला असताना, आखी वाडी माझू सबद उचलून धरीत असताना बापूने असा करूचा म्हणजे माझो अपमान झाल्यासारखा माका वाटता हा. सावकाराकडे जाताना मान अपमान सोडून जावचा लागता ह्या काय तुका ठावक नाही रे पाणग्या? रागानेच दत्तू म्हणाला. दत्त्या ह्याचे पुढे माका पाणग्या म्हणायचो नाही, पांडू म्हणायचा. मी पवित्र असे ना. पांडू चलात नाहीतर पांडुरंग म्हणतय, खवचटपणे दत्तूने सांगितलं. गप रव रे दत्त्या, उगीच विषय वाढवू नको. आधीच उशीर झालो या. मन्या म्हणाला. पण ह्यो बघत हसना कसो तो. सकाळपासून मी पवित्र मी पवित्र मी पवित्र म्हणान कितींदा बोललो. ह्यो किती पवित्र असा ता काय आमका ठावक नाय. ते ऐकताच आपलं अति होतंय हे पांडूच्या लक्षात आलं. आपली आणखी शोभा होऊ नये म्हणून तो म्हणाला. धरा हे पैसे आणि सगळा घेऊन येवा लवकर. चल रे. दत्तू रिक्षावाल्याला म्हणाला. फुर्र फुर्र आवाजात रिक्षा निघून गेली. बाकीची कामं कशी काय चाललीत हे पाहण्यासाठी पांडू बिरामनाजवळ आला. 12च्या सुमारास भटजी आले. तोवर कार्याघराच्या यजमानाप्रमाणे पांडूही नवे कपडे परिधान करून तिथे आला होता. 1च्या सुमारास सर्व पूजाविधी आटोपले. ब्राह्मणांनी भोजन केलं. मग वाडकऱ्यांच्या पंगती बसल्या. वाडीतील 100-125 बायका मुलांबरोबरच आजूबाजूच्या वाडीवरचीही 5-25 माणसं जेवली. रात्री मस्तपैकी भजन झालं. आपल्या नेतृत्वाखाली सर्व काही सुरळीत पार पडल्यामुळे पांडू अगदी खुश झाला होता. त्याचबरोबर या पावित्र्याचं ओझं आपल्याला पेलेल का याची चिंताही त्याला वाटू लागली होती. भजन आटोपल्यावरती पांडूने मामांना विचारलं. मामानू मास्तर कधी येतले? काम झाला ना? आता कधी पण येईन तुका काय त्याचा? गुस्सातच मामा म्हणाले. असा काय म्हणतास मामानू? झालेल्या खर्चाचो मी हिशोब केलंय. सगळे मिळान एकूण 1670 रुपये खर्च येलो. 1500 रुपये मी बापूंकडसून घेतलंय. बाकीचे माझ्या खिशात सून घातलंय. पैशांचो बंदोबस्त करूक नको? बहुतेक उद्या संध्याकाळी 5चे गाडीये येतील, मामांनी सांगितलं. मग तो सगळ्यांना उद्देशून म्हणाला. मास्तर इले तर संध्याकाळी त्यांका भेटाक जावया रे. सगळेजण हजर राहावा. नाहीतर माका पुढे करून तुम्ही घरात बसान राहूशाल. राग इलो तर मास्तर माका उठाबशी काढूक लावतील. यावर दत्त्या म्हणाला. पांडू आम्ही इलव तरी तुकाच पुढे करतलव आम्ही. कारण तू पवित्र असास ना. पवित्र पांडू. यावर सगळे हसले. पांडू तू आता शिरी भटासारख्या जानव्या घाल गळ्यात. मगे तू पवित्र असस ह्या लोकांका ताबडतोब कळात. सांगत राहाक नको रे. सुरग्या म्हणाला. भलती सलती मस्करी नको हा सुरग्या. पांडू चिडला. बरा बाबा, नाय मस्करी करीत. मी मूर्ख असय, बेअक्कल असाय. पवित्र माणसाची मस्करी करू नये इतक्या पण माका कळत नाही. इतका पण माका अक्कल नाही हा. पुन्हा सगळे हसले. पण जितके आपण चिडू तेवढी मस्करी वाढीत जाणार हे लक्षात आल्यामुळे त्याने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि घरी जाण्यासाठी उठला. पाठोपाठ सगळेच उठले. संध्याकाळी 6च्या सुमारास मास्तर आल्याचं कळल्यामुळे 7च्या दरम्यान मंडळी पाराजवळ जमली. मग एकदमच मास्तरांच्या घरी आली. अजून काळोख पडला नव्हता, पण उशिरा लावली तर पेटत नाही म्हणून मास्तरांनी मांडवातली ट्यूबलाईट आधीपासूनच लावून ठेवली होती. सिमेंटच्या सोफ्यांवरती सगळे बसले. लोक आपल्या घरी आलेले पाहून मास्तर ओटीवरून खाली आले आणि काळजीच्या सुरात विचारलं. काय रे, सगळे एकदम कसे काय आलात? तसं घाबरण्यासारखा काय नाही हा मास्तर. पण काय झाला तो ह्यो पांडू तुमका सांगात.
काय रे पांडू? खुर्चीत बसत मास्तरांनी विचारलं. पांडूने एकदा जमलेल्या मंडळींवरून नजर फिरवली आणि सावरून बसत म्हणाला, मास्तर, तुम्ही गावात नसल्यामुळा आणि काम तातडीचा असल्यामुळा तुमका विचारल्याशिवायच घायघायत सगळा करूचा लागला. असं पण केलं तरी काय रे? मग पांडूने अगदी सविस्तरपणे सगळं साध्यंत सांगितलं. अगदी आपण पवित्र आहोत हे कसं सिद्ध झालं यासह. तुम्ही गाराणा घातलात आणि झऱ्याला मनगटासारखा पाणी आलं? मास्तरांनी त्याच्याकडे रोखून पाहत विचारलं. होय, आणि देव पावलो, पांडू म्हणाला. मूर्ख आहेस तू आणि तुला साथ देणारे सुद्धा. मास्तर संतापाने गरजले. पांडू, त्या दिवशी तू झरा आटल्याचं सांगायला माझ्याकडे आला होतास तेव्हा तुला मी काय रे सांगितलं होतं? पण पांडू काहीही बोलला नाही. खाली मान घालून बसला. अतिउपसा, जागतिक तापमानामध्ये झालेली वाढ अशा अनेक कारणांमुळे जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे झरा आटला आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर दुष्काळासारखी परिस्थिती सुद्धा उद्भवलेली आहे. असं मी सांगितलं होतं की नाही रे तुला? सांगल्लास ह्या खरा मास्तर, पण मी गाराणा घातल्यावर दुसरे दिवस सकाळी झरो वाहवक लागलो. अरे मूर्खा, 3 दिवसांपूर्वी वरच्या वाडीवरच्या विहिरीचा पंप जळला. 3 दिवस पाण्याचा उपसाच झाला नाही. त्या वाडीवरती यंदा मोठी टाकी बसवलेली आहे आणि त्यातून 100 घरांना पाणी पुरवठा केलेला आहे. हे तुला माहीत आहे ना रे? तो पंप सकाळ संध्याकाळ चालू असायचा. साहजिकच ब्राह्मणाच्या थळावरचा झरा आटला होता. एवढंच नव्हे तर आपल्या इतर विहिरींची पाण्याची पातळी सुद्धा दरवर्षीपेक्षा यंदा खाली गेली होती. होती ना रे? पांडू काहीच बोलला नाही. कुणीच काही बोलत नाही म्हटल्यावर आपलं बोलणं आवर्त घेत मास्तरांनी विचारलं, आज कुणी गेलं होतं का झऱ्यावर? नाही, पांडू म्हणाला. आता संध्याकाळी जाणार होतो, पण तुमका भेटाक येवचा म्हणून जावक नाही तकडा. मग कुणीतरी जा आणि झरा पाहून या लवकर. हे ऐकताच दत्तू आणि सुरग्या धावत निघाले आणि 7-8 मिनिटांमध्ये परत येऊन म्हणाले, मास्तर, झरो पुन्हा आटलो हा. काल मनगटासारखे धारेन वाहवत होतो, आता धार केसासारखी झाली हा. ते सुद्धा सकाळपर्यंत बंद होईल, मास्तर म्हणाले. 3 दिवस बंद असलेला वरच्या वाडीवरचा पंप आज सकाळपासून पुन्हा चालू झाला आहे. या साऱ्या प्रकाराने पांडू थोबाडीत मारल्यासारखा बसला होता. पांडू, आम्ही सांगत होतो तुका. मास्तर येतोपर्यंत थांब तर मानल्यान नाही, मामा म्हणाले. काल 1,500 रुपये खर्च झाले मास्तर. वाडीचे किती पैसे शिल्लक असत तुमच्याकडे? वाडीचे पैसे? आणि ते कशासाठी? मास्तरांनी विचारलं. मग म्हणाले, ज्याने घाई करून अंधश्रद्धेने नको ती कामं केली त्याने ते भरावेत. पैसे वाडीचे आहेत, न देणारे तुम्ही कोण? असं तुमचं म्हणणं असेल तर शिल्लक आहेत ते 100-200 रुपये आणि सगळा हिशेब घेऊन टाका आणि आजपासून वाडीच्या पुढारीपणातून मला मुक्त करा. ते उठू लागले. खय जातास मास्तर तुम्ही? तातूंनी विचारलं. पैसे आणि हिशोबाची वही घेऊन येतो. असा काय करू नको मास्तर. वाडीक तुमची गरज असा. तुमच्याशिवाय ह्या पोरांका शाने कोण करतलो हो? शहाणं करून उपयोग काय तातू? मी नीट समजावून सांगितलेलं असताना सुद्धा असा मूर्खपणा पांडूने केलाच ना हो. हेचे पुढे असा काम पांडूच काय कोणच नाही हो करूचो. मास्तर, माका माफ करा. मास्तरांचा निर्णय ऐकून घाबरलेला पांडू म्हणाला, बापूंकडसून घेतलेले पैसे माका भरूचे लागले तर माझी बायको माका घरात घेवची नाही. घरात नाही घेतलं तर देवळात जाऊन बस. पवित्र आहेस ना रे तू? लोकांना जाणते पण सांग. देतील दक्षिणा 5-5.25 रुपये. असं पांडूला सांगून मास्तर जमलेल्यांना म्हणाले, आता सगळ्यांनी घरी जा रे. मी दमून आलोय, जरा विश्रांती घेतो. हे ऐकताच पांडूकडे पाहून गालातल्या गालात हसत सगळे उठले आणि घरी जायला निघाले. ते पाहून पांडू म्हणाला, रे वाईस थांबा की रे. बापूंच्या पैशांचा कायचा बोलाया. मास्तरांनी सभा बरखास्त केलेली असा. आता चर्चा नाही. चला रे. तातूंनी सांगितलं. सगळे निघाले. आता घरी जावं की नको याचा विचार करत पांडू तिथेच एकटा बसून राहिला.